साबळेंचा पुढचा राजकीय उत्तराधिकारी कोण असणार? ईश्वर मला जगात जोपर्यंत ठेव तोपर्यंत मी लोकांच्या कामी येईन. आयुष्यातलं अंतिम ध्येय म्हणून मी ठरवलेलं आहे. एक चांगला असलेला मानवाला मिळाला पाहिजे. आपल्याला लोकांनी जा सांगेपर्यंत थांबू नये. आपण त्याबद्दल आपण निवृत्ती घेतलेली बरी. माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि शिक्षण आणि आरोग्य सभापती राजीवजी साबळे यांनी आपल्या 7 जुलैला झालेल्या वाढदिवसानिमित्त जलतरण तलावाचे माणगावमध्ये उद्घाटन केले आणि मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन केले. यावेळी झालेल्या सभेमध्ये त्यांनी अचानक आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली. तर या निवृत्तीनंतर त्यांचं पुढचं जीवन कसं असणार आहे, सामाजिक असणार आहे, राजकीय असणार आहे की शैक्षणिक गोष्टींकडे त्यांचा जास्त भर असणार आहे, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार, मी तुमचे स्वागत करतो शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये. काय सांगाल की आता आपण अचानक निवृत्तीची घोषणा केलीत राजकीय, त्याच्यानंतर आपला पुढचा प्रवास नक्की कसा असणार आहे? नमस्कार. मी 7 जुलै माझा जन्मदिवस आहे. निश्चित तो दिवस एवढ्यासाठी साजरा करत असतो. 2 कार्यक्रम माझे निश्चित ठरलेले आहेत. एक वृक्षारोपण, की ज्यामुळे हा निसर्गाचा असमतोल झालेला आहे. सर्वसामान्यांचा प्रश्न आहे तो, पण ते सर्वसामान्यांना लक्षात येत नाही की आज आज बघितले जुलै महिन्याला लागला पाऊस पडायला, तर आपण जर बघितलं तर निसर्गाचा असमतोल झालेला आहे. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग झालेलं आहे. त्यासाठी या गेल्या अनेक वर्ष मी हा वाढदिवस साजरा करताना माझा एक कार्यक्रम असतो की वृक्षारोपण करणं. आणि ते वृक्षारोपण नुसतं नाही, वृक्षारोपण आणि संगोपन. म्हणजे ह्या वर्षी लावलेलं झाड पुढच्या वर्षी दाखवायचं. प्रत्येक स्टाफने माझ्या किमान 1000 झाडं किमान लावतो मी दरवर्षी. काही हजारात लावतो, पण किमान 1000 झाडं लावतो. दुसऱ्या वर्षी दाखवायची ती जगलेलं, आणि तिसरं लावायचं झाड. अशा पद्धतीने सातत्याने आमचा कार्यक्रम चालू असतो. दुसरं म्हणजे माझं रक्तदान शिबिर, की ज्याला पर्याय नाही जगामध्ये, की तुम्ही जसे कृत्रिम अवयव तुम्ही घेऊ शकता, कृत्रिम हृदय पण तुम्ही वापरू शकता. तर रक्ताला अजूनही पर्याय निघालेला नाही. सर्वश्रेष्ठ नाही. आणि ते तुमचं काही तासात तुमचं रिकवर होतं, हे पटवून सांगायला पाहिजे सर्वांना. आणि ज्या वेळेला असं आहे, बरेच वेळ युद्ध होतं किंवा अनेक अशा गोष्टी घडतात, अपघात होतात, रक्तदानाचं महत्त्व त्यावेळेला लक्षात येतं तुम्हाला. असे 2 कार्यक्रम आमचे दरवर्षी ठरले. आणि इतर आम्ही ते असे स्फूर्ती देणारे कार्यक्रम असतात, त्यासाठी मी हे वाढदिवस साजरा करत असतो. बाकी काही नाही त्या पाठीमागे उद्देश. दुसरी गोष्ट, यावर्षी आम्ही तो जलतरण तलाव, आम्ही आमच्या गंगूबाई संभाजी शिंदे, ही शिंदेसाहेबांच्या आईच्या नावाने शाळा, आम्ही नवीन CBSE शाळा चालू केली आहे 2 वर्षापूर्वी. 6वीपर्यंत आता वर्ग चालू आहे. अधिकृतरित्या मान्यता घेतलेली आहे त्याची. त्या ठिकाणी आम्ही आता साधारण मोठं एक जलतरण तलाव बांधलेला आहे. आणि तेही ते उद्घाटन होतं त्या दिवशी. त्या दिवशी आयुष्यातलं अंतिम ध्येय म्हणून मी जे ठरवलेलं आहे, एक चांगला असलेला मानवाला मिळाला पाहिजे. कारण असं आहे की माणगावला ज्याला अटॅक आला, कोणाला काय प्रॉब्लेम आला, तर इथनं हात दाखवतो. जसं क्रिकेटमध्ये जसं बॉल पुढे गेला हात दाखवतो, तसं पुढे मुंबईकडे हात दाखवतो. पोचला तर पोचला, नाही तर गेला मध्येच. तसं आम्हाला काय, आम्हाला मरायचं माणगावातच, ही आमची प्रमुख तिथली संकल्पना आहे. हे काय उपचार आम्हाला माणगावात मिळायला पाहिजेत सर्व प्रकारचे. त्यासाठी चांगलं हॉस्पिटल मल्टीस्पेशलिस्ट व्हावं, बरेच वर्षी माझी इच्छा होती. आता आम्ही भूमिपूजन केलेलं आहे. ईश्वर करू आम्हाला तेवढी ताकद देऊ की हॉस्पिटल उभारू शकू आम्ही. तर अशा रीतीने आम्ही दोन्ही कार्यक्रम त्या दिवशी केले. आता जे राजकारणातलं बोललात तुम्ही, राजकारणाचं तर कसं आहे, आता राजकारण कुठंतरी थांबलं पाहिजे, कुठंतरी थांबलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की वयवर्ष आमचं 62 आलं वयाने, तर त्यात मला जरा आजारी असतो मी. मला पार्किन्सनचा रोग झालेला आहे. त्यामुळं मी विचार केला की आपण फार्मात असताना सचिन तेंडुलकरने जशी निवृत्ती घेतली, सुनील गावस्करने जशी निवृत्ती घेतली, आपल्याला लोकांनी जा सांगेपर्यंत थांबू नये. आपण त्याबद्दल आपण निवृत्ती घेतलेली बरी. तिसरी गोष्ट अशी की राजकारणात सुद्धा आता मी ज्या पक्षात काम करतो तिथं आम्हाला काय विशेष काम नाही आहे. तेव्हा बोला आपण आपलं नवीन लोकांना संधी देऊया त्या ठिकाणी. आणि ते या सर्व गोष्टींनी हे करून राजकारणी सक्रिय राजकारण निवृत्ती घेतलेली. समाजकारणात मी आयुष्यभर मरेपर्यंत राहणार आहे. दादांचं जे बिदवाक्य होतं, ईश्वर मला जगात जोपर्यंत ठेव तोपर्यंत मी लोकांच्या कामी येईन. बस.
पण आपण जर पाहिलं एकीकडे की माणगावचं जे राजकारण आहे ते राजकारण मागील काही काळ मागील काही दशकं हे साबळे कुटुंब जे आहे तिथे माणगावच्या राजकारणाचा आत्तापर्यंत कल दिसलाय. तुमच्या या अचानक निवृत्तीनंतर माणगावचं नेतृत्व नक्की जाणार कोणाकडे? आणि सरळ प्रश्न तुमच्यासाठी की साबळेंचा पुढचा राजकीय उत्तराधिकारी कोण असणार? आता असं आहे की हे राजकारण कुणाकडे जाणार हे लोकांनी ठरवायचं आहे. हे काय मी एकटं सांगू शकत नाही आहे. तिसरी गोष्ट, आता अनेक लोक आहेत ना पाठीवर, त्यातलं कोणतरी साबळेच पाहिजे अशातलं काही गोष्ट नाही आहे. सर्व अनेक लोक आहेत, नवीन नवीन आमचे कार्यकर्ते तयार झालेले आहेत. ते कोण टिकल शेवटपर्यंत, तो सेवा करत आहे लोकांची व बरेच काळ, तोच पुढचं हे होईल. असं मला राजकारण नेतृत्व करेल तो, असं मला वाटतंय. सध्याच्या वेळेला तुम्हाला असं तुमच्या मनामध्ये कुठलं नाव वाटतंय की बाबा माणगावच्या राजकारणामध्ये ही व्यक्ती माणगावचं नेतृत्व आत्ता करू शकते? तुमच्यानंतर आत्ता येणाऱ्या माणगाव नगरपंचायतीच्या ज्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये लीड कोण करणार आहे? नाही असं सांगू शकत नाही. भविष्यामध्ये कोण होईल तयार तो आपल्याला लोक ठरवतील. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी आता राजकीय निवृत्ती घेतली, त्यामुळे चांगल्या लोकांना निश्चित पाठिंबा देणार आहे. जो कोण कुठल्या पक्षात असेल, कुठलाही चांगला व्यक्ती असेल त्यामुळे निश्चितपणे उभा राहणार आहे. त्यामागे प्रश्न येणार नाही कुठला. तर हे होते आपल्याबरोबर राजीवजी साबळे. त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या वाढदिवसानिमित्त मी विविध उपक्रम आणि कार्यक्रम करतो. त्यातीलच एक महत्त्वाचा उपक्रम त्यांनी सांगितला की जलतरण तलाव आणि त्याच्यानंतर मग मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल. या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचं कारण त्यांनी सांगितलं की माणगावमध्ये किंवा या रायगडच्या परिसरामध्ये कुठेही अपघात झाला किंवा इमर्जन्सी असेल तर मुंबईकडे जावं लागतं. त्याच्यामुळे मग हे मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल माणगावमध्ये करणं हे त्यांचं ध्येय आहे. आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सांगितलं की राजकीय जीवनामध्ये त्यांनी संन्यास घेतलेला असला तरी सामाजिक जीवनामध्ये ते अजून देखील सक्रिय असतील आणि नेहमीच सामाजिक कामासाठी ते पुढे येतील. त्यांनी आपला राजकीय उत्तराधिकारी कोण हे तर सांगितलेलं नाही आहे, पण त्यांनी असं देखील आपल्याला यामध्ये सांगितलेलं आहे की कुठलाही पक्ष असला आणि जो व्यक्ती चांगलं काम करत असला तरी राजीवजी साबळे हे त्यांच्या पाठीशी नक्कीच असणार. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.